तर मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची देखील बैठक होणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची आज मुंबईमध्ये सध्या बैठक सुरू आहे। अजित पवारांनी विजयी उमेदवारांना मुंबईमध्ये बोलवलेलं आहे। देवगिरी बंगल्यावरती सध्या नेत्यांची बैठक सुरू आहे। बैठकीमध्ये अजित पवार यांनी सुनील शेळकेंचा एक भन्नाट किस्सा देखील सांगितलेला आहे। बार ह्याची तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि याला आतच कोणी घेईना। शेवटी मोदी साहेब शेजारी बसल्यावर म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे। त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं त्या कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या। मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली। तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप टोटली विरोधात आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलंय आणि वोटिंगच्या दिवशी म्हणला मी 1 लाखाने निवडून देणार। अरे म्हणलं काय रे तू सीट गेलं काय सांगतो कितीने आला 1,08,000 माझ्यापेक्षा जास्त राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी आता अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। काही वेळापूर्वीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। गटनेता निवडण्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची सध्या बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवारांची निवड करण्यात आलेली आहे। कालच्या निकालामध्ये महायुतीला मोठे यश मिळालेलं होतं। अजित पवार यांना 41 जागांवरती विजय मिळालेला होता आणि आता सरकार स्थापनेआधी राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। देवगिरीवरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सध्या सुरू होती आणि या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे। शिल्पा, राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे। नक्कीच आपण पाहिलं तर सकाळपासून बैठक सुरू होती आणि या बैठकीमध्ये नवनिर्वाचित जे विजेते उमेदवार आहेत त्यांना तसेच जे विजयी नाही झाले ते देखील उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते पदाधिकारी होते त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि देवगिरीवरती बैठक सुरू होती। या बैठकीमध्ये मुख्य निर्णय हा गटनेते पदाचा झालाय आणि त्या गटनेतेपदी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अजित पवार यांची वर्णी लागलेली आहे। या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचा हा निर्णय होता गटनेते पदाचा आणि तोच आज निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आता इथून पुढे मुख्यमंत्री पदाची चर्चा होणार आहे। मात्र सर्वात महत्त्वाचा निर्णय हा गटनेते पदाचा होता आणि त्याच गटनेतेपदी अजित पवार यांची वर्णी सर्वांच्या उपस्थितीमध्ये लागलेली पाहायला मिळत आहे। नक्की शिल्पा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।